बायको म्हणजे बायको असते. कधी मंद दिव्याची वात तर कधी पेटलेली मशाल असते. ती जेव्हा घरात असते माझं मन तिच्याशी अजिबात पटत नाही. ती जेव्हा घरात नसते मला जरा सुद्धा करमत नाही. पाणी धोबी दूधवाला पेपरवाला नाठाळ शेजारी याला ती व्यवस्थित हाताळू शकते. घरात कोणाची कुठली वस्तू कुठे आहे, बँक बुक, लॉकरच्या चाव्या, हात रुमाल कुठे आहे, कोणाचा वाढदिवस, कोणाचा लग्नाचा वाढदिवस कधी आहे, तारीख न तिच्या मेंदूत पक्की असते. आला गेला पै पाहुणा सर्वच ती मनापासून स्वागत करीत असते. कोण आचरट, कोण हवरट, कोण बावरट, प्रत्येकाची नवी ओळख ती करून देत असते. मुलांचा अभ्यास, गृहपाठ, पालक सभा ती अटेंड करत असते. सणवार, लग्न कार्य, देणी घेणी, कशा कशाचे हप्ते, अनेक आकारांवर एकाच वेळी ती लढत असते. सासू सासरे, आई वडील, दीर जाऊ, नणंद बहीण सर्वांसमोर समभावाने ती वागत असते. सर्वांशी गोड बोलून चांगुलपणा मी घेतो, नको तिथे नको तेव्हा खरं बोलून वाईटपणा ती घेत असते. वाहन मी चालवतो, शेजारी ती बसलेली असते. इकडे घ्या उजवीकडे सतत मला ती सांगत असते. मयूर आली सांभाळा, त्या बाईकडे काय बघत बसला, काका घे वा पुढे, अशी सतत सूचना करत असते. घराच्या दारावर नेमप्लेट माझी असते, पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते. तिच्या इशाऱ्यावर अवघे घरदार नाचत असते. हो हुटकं माझं नशीब, चांगली स्थळे सोडून तुमच्या घरी आले. केवळ मी म्हणून सोपं झालं. हो मी आजवर इथे टिकून राहिले. तुमची काय आणि माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते. खरं सांगतो मित्रा, बायको म्हणजे वळलं तर सुख, नाही तर मानगुटीवर बसलेलं भूत असतं. साहेब काय, कारकून काय, कुठल्याच्या ऑफिसात, कुठल्याच्या कोपऱ्यात खरड खाशीने मी खरखरत असतो, पण आपला नवरा मोठा साहेब आहे असे जगाला सांगून ती माझी अब्रू सावरत असते. दोन्ही हाताने मी माझेच पैसे उधळत असतो. ती मात्र काटेकोरपणे हिशोब सगळा ठेवत असते. महिना अखेरीस मी जेव्हा पेट्रोलसाठी रद्दी विकायला काढतो तेव्हा 100ची नोट हळूच ती माझ्या हातावर ठेवत असते. वरवर राग असला तरी मनात तिच्या रातराणीसारखी उजळलेली प्रीत असते. मी जेव्हा कविता रचत असतो तेव्हा ती कविता जगत असते. कधी श्रावणसरीसारखी प्रसन्नपणे ती बरसत असते, तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रचंडपणे तळपत असते. तिचे बरसणे काय आणि तिचे तळपणे काय, सर्वांच्या सुखासाठी ती हे सर्व करत असते. घरातली प्रत्येक व्यक्ती मजेत व आनंदात जगत असते, कारण एवढ्या घरदारासाठी ती कणाकणाने झिजत असते. बायको म्हणजे बायको असते. कधी समईतली मंद दिव्याची वात तर कधी पेटलेली मशाल असते, मशाल असते, मशाल असते.